प्रत्येक बहुजन म्हणजे दादांवरती जेवढे बहुजनांमधील जेवढे लोक आहेत, दादांचे प्रेम करणारी लोक आहेत आणि बहुजनांना घडवणारी लोक आहेत, जे दादांना मानणारी जेवढी लोक होती त्या दिवशी पुण्यामध्ये सुद्धा एकवटली होती. आजही ठाणे जिल्ह्यामधून एवढी सगळी वेगवेगळ्या संघटनेची लोक एकत्रित आलेली आहेत. प्रवीण दादा म्हणजे विचार आहे आणि हा विचारधारेवरती या लोकांनी केलेला हल्ला आहे आणि या विरोधात हे सगळे लोक निषेध करण्यासाठी नाही, हा आपला रोष दाखवण्यासाठी इथे आलेले आहेत. आणि हा पूर्ण कट रचलेला होता, कारण का पोलीस स्टेशन मॅनेज केलेलं होतं. आता तुम्हाला उघडच सांगतो, जग जाहीर आहे, बावनकुळेंनी स्वतः सांगितलेलं आहे. काय दीपक अण्णा काटे, जो ज्याने हल्ला केला दीपक अण्णा, त्याला अण्णा बोलतो, त्याला साहेब बोलतो. कोण? बावनकुळे. सरळ सांगतो, आम्ही तुझ्या बरोबर आहे, देवेंद्रजी आपल्या बरोबर आहे. तुला जिथे काय पाहिजे तिथे महाराष्ट्रातल्या कुठल्या गल्लीगळ्यातली तुझी शिवधर्म प्रतिष्ठानच्या माध्यमातून तू सगळी मुलं जमव, आम्ही तुला पूर्णपणे पाठिंबा देतो. देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः तुझ्या बरोबर येईल, गल्ली गोळात येईल, गाव पातळीवरती येईल, असा पाठिंबा देणारा हा बावनकुळे. आणि हा तर पॅदाच आहे. दीपक काटे हा फक्त प्यादा आहे. हे षडयंत्र पूर्ण या सरकारने रचलेलं आहे. जनसुरक्षा कायदा आदल्या दिवशी ठरवतो आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी जो हल्ला केला आहे, हा संभाजी ब्रिगेडवरती हल्ला केलेला आहे, ह्या विचारधारेवरती हल्ला केलेला आहे. हे कुजबूज नाही आहे, हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे. फडणवीसांच्या डायरीमध्ये बघा, कुठे कुठे लोकांना डायव्हर्ट करायचं आहे, कुठल्या समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे. आणि हा जनसुरक्षा कायदा त्यांनी केल्याच्या नंतरच संभाजी ब्रिगेड म्हणजे कसं आहे, संभाजी ब्रिगेड म्हणजे आवाज आहे, हा महाराष्ट्राचा आवाज आहे, ही विचारधारा आहे. आणि ठोस भूमिका घेणारे आमचे प्रवीण दादा आहेत. आणि सर्वात पहिलं टार्गेट या हरामखोरांनी प्रवीण दादांवरतीच केलेलं आहे. आणि जो आहे त्यांनी चुकीचं जे काय आहे त्यांनी चुकीचा माणूस निवडलेला आहे, त्याला तर सोडणार नाही. ही अख्खी जी महाराष्ट्राची जनता आहे ना, ही त्याला सोडणार नाही. आम्हाला कोणताही निषेध करायचा नाहीये. आम्ही आमची भूमिका, ठोशाची भूमिका ठोशानेच देतो. जय हिंद.